पुढे गेल्यानंतर सध्या प्रचार थंडावला आहे, परंतु प्रचार थंडावल्यानंतर निलंगा शहरात अशी एक चर्चा आहे की आपण फॉर्म काढून घेणार आहे. आज डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी मी नमस्तक होऊन आपल्याला सर्व जनतेला ज्या बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्यासाठी जे गोरगरीब सामान्य लोक आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी जे कायदा बनवले आणि त्या लढण्यासाठी त्यांच्याच पायाची मातीप्रमाणे मी बी त्या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी लढण्यासाठी मी आज बाबाची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मला जात पंथ सगळे विसरून सर्व समाज 18 पगड समाज जे गरीब आहेत वंचित ह्या लोकांसाठी लढण्यासाठी मला त्याने आशीर्वाद दिलेला आहे आणि 100% मी ते करून दाखविणार आहे. निलंगा शहरामध्ये अशी चर्चा आहे की निंबन महाराज रेशमी हे फॉर्म काढून घेणार आहे. असं कोण म्हणलं? चर्चा आहे. चर्चा आता मला काही मला ऐकण्यात आलं असं की बीजेपी मध्ये जाणार म्हणजे असे काही लोकांना म्हणते बीजेपी वाले म्हणतात की मी बी टीम आहे. एक संभाजी पाटील हे माझ्या मित्राचा मुलगा आहे. एक लक्षात संभाजी पाटलाला पहिले आमदार बनण्यामध्ये माझा शिवाचा माझा बी हात सगळ्या जनतेचा तो आहेच. त्यांनी मतदान केल्यामुळे त्यांनी निवडून आलेले आहे आणि त्याला ज्या टायमाला आमदार झाला नगरपालिकेची निवडणूक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि त्याने बीजेपी मध्ये निवडून आलेलं होतं. मग काँग्रेसनं आमची आघाडी होती त्या टायमात आघाडी मी राष्ट्रवादीचा आणि संभाजी पाटील बीजेपीचा आमदार होते. मला ते विचारायचं ज्या टायमात आमचे भोसले साहेब जिल्हा अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना सांगितलं बा आपली आघाडी आहे नगरपालिकेमध्ये आदरणीय आमचे निलंगेकर साहेबाला विचारा की त्यांना विचारून सांगा किंवा आम्हाला आघाडीप्रमाणे चालायचं. त्यांनी म्हणले आम्हाला इथं निलंग्यामध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही असं त्या टायमात म्हणले. मग मी त्या टायमात म्हणलो मी आता स्वतंत्र लढलेलं आहे. पुन्हा उद्या माझे भोसले साहेब आमदार साहेबाला सांगितलं की बा तुम्ही त्यांना बोलून घ्या. नंतर मी तडजोड करणारा माणूस एक बार शब्द दिले मी तडजोड करणारा माणूस. मग त्याच्यानंतर भोसले साहेबांनी म्हणलं तुम्हाला फुल अधिकार म्हणले. त्याच्यानंतर पुन्हा संभाजी पाटील काका मला भेटायला आले. त्याने म्हणले काका आपण मिळून लढू. म्हणलं तुम्ही बीजेपीचे आमदार मी राष्ट्रवादी तुमची माझी आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मी स्वतंत्र पक्षाचा एक माझी राष्ट्रवादी तर्फे मी कॅन्डिडेट बन तर आपण आपल्या संघात मिळून लढू म्हणले. तुम्ही बीजेपी मी राष्ट्रवादी अगर लढायची ताकद तुमच्याकडे मनात असेल माझ्या संघात आघाडी करायची असेल तर एक काम करा तुम्ही तुमचं पक्षाचं चिन्ह न घेता आघाडी आहे तुम्ही अपक्ष लढा. मी माझ्या चिन्हावर लढायला तयार असला तर मी तुमच्या संघात आघाडी. आणि त्या माणसाने ज्या टायमात बीजेपीचा आमदार असताना अपक्ष डुला आणि रुलर चिन्ह घेतला आणि मी राष्ट्रवादीकडून माझे चिन्ह आलं आणि उपाध्यक्ष नगराध्यक्ष पूर्ण आपल्या ताब्यात घेतलेले मित्रांनो. ज्या टायमात ते आमदार असताना मी झुकली तर आज मी झुकणार नाही. मी एक स्वाभिमानी आहे. मी कुणापुढे झुकणारी नाही. ते लोक झुकतात. मी कोणाचं बी टीम फीम नसतो. हे नगर हमीद का आहे हे याला काय कळत सुद्धा नव्हतं. याला डिग्र्या सांगलाय. ह्याला नगरसेवक मी बनवलो. नगरसेवकचा नगराध्यक्ष मी बनवलो. ते बी पळून जाईल म्हणून दुसरीकडे काँग्रेसमध्ये हे बदमाश आहे पळून जाईल तिथं काँग्रेसमध्ये म्हणून समाजाला म्हणलं हे पळून जाईल ह्याला नगराध्यक्ष बनवू. माझं पोराला नाही बनवलं तर चालतंय पण हे आपली टीम राहायला पाहिजे कायम राहायला पाहिजे म्हणून त्याला नगराध्यक्ष बनवलेलं आहे. आणि ते बीजेपीकडून आलेला होता पहिले माझ्याकडून गेला बीजेपीकडून गेला पुन्हा काँग्रेसमध्ये जातो. आणि ह्यांचे का काम आहेत काय नाही जनतेला सगळं माहित आहे. मी सामान्य जनतेचा मी काम करतो आजच नाही. मला जेव्हा कळतंय तेव्हापासून मी सामान्य लोकांसाठी लढत आलो. आमचा घराणाच आहे सामान्य लोकांसाठी. माझ्याकडे सगळे 18 पगड समान माझ्या घरात येतात. स्वाभिमान येतात. माझं घर आहे म्हणून समजून येतात. त्यांना चाय पाणी बसून त्यांची व्यवस्था करतो आणि त्यांचे कामं करतो म्हणून आत्मविश्वास आहे मला. त्यांनी करोडो रुपये वाटतो त्या त्यांनी मला हातात दिलेलं आहे फुल तुमचं काम 100% झालेलं आहे म्हणून. आणि मला म्हणायची जरूरत नाही. मला त्यांच्यासारखे पैसे वाटणार अजून 2 वेळा सोडू द्या त्यांची निवडणूक काही फरक पडणार मला पडणार नाही. त्यांनाच फरक पडलाय. त्यांना खाल्लेले पैसे त्यांना लोकांना द्यायचा. प्रचार थोडा थंडावलाय असं नाही. अजून ते एक प्रक्रिया बोलाय म्हणून थांबलं.
आता चालू 2 दिवसामध्ये अजून त्याच्यापेक्षा जोराने आधी काम करू. आणि मी हटणारा माणूस नाही, ताकदीने लढणारा माणूस आहे. मी कधी झुकणारा पुढे नाही. मी कधी कुणाच्या घरला गेला नाही. कुणाच्या घरात जाऊन मी कुणाची चापलिकी करण्यास नाही. जनतेची मी चापलिकी करीन, पण जे जनता मला मतदान करणार आहे त्यांची चापलिकी नाही, त्यांचे पाय सुद्धा धरायला तयार आहे. पण असल्या कोण नेता फिता म्हणणारे त्याचे पाय पडणारी माझी औलाद नाही. नेता बनणारे जनता आहे, मालक खरी जनता आहे.